सगळ्या प्रेसला आपण सगळ्याला सामूहिक पद्धतीने सांगितलं की यानंतर या विषयावर चर्चा नको आहे, काही आवश्यकता नाही. पक्षाकडून काय सूचना देण्यात आल्या होत्या का की असं स्नेहभोजनाला जायचं नाही, असा कुठल्याही प्रकारच्या सूचना वगैरे काही नव्हत्या. असं आता कसं आहे की ते एक मिनिस्टर आहेत आणि इथं असताना आरोग्यमंत्री असताना एखाद्या वेळेस त्यांनी बोलवल्याच्या नंतर स्नेहभोजन म्हणून गेलेले माणसं आहेत. दुसरा काही असा विषय वेगळा काही करण्याची गरज नाही. तुम्ही एकटे होते की अजून दुसरे पण होते? नाही, आम्ही 4-5 जण होतो. ज्याला बंडू जाधव होते, मी होतो. मी असताना तर बंडू जाधव आणि मी 2 जण होतो. भाऊसाहेब वागचौरे नाही, गेले असतील नंतर माहिती नाही, पण मी असताना मी 5 मिनिटाचं गेलो. मी काही जेवण वगैरे नाही केलं, पण सहज एक भेटून ज्यूस पिऊन आलो मी. पण सर, ऑपरेशन टायगरची चर्चा असताना तुम्ही काही ऑपरेशन टायगर फिगर काही नाहीये. कुठल्याही प्रकारची कुठलीही उगा अफवा आहेत या सगळ्या गोष्टीच्या. कोणीही आमच्या संपर्कात नाहीये किंवा कोणीही आमच्या एकाही खासदाराच्या सोबत संपर्कात नाहीये. या गोष्टीला आपण पहिले पण सांगितलं, आज पण सांगतो की विनाकारणचा चर्चा करून जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून याच्याकडे लक्ष माझं म्हणणं वेधणं जरा ठीक राहणार नाही. एक दोन दिवसापूर्वी अजित साहेब आलेले आहेत, कारण आता 1:30-2 वाजता जवळपास सगळ्यांचेच फ्लाईट आहेत, सगळेच वापस जाणार आहेत, त्यामुळे आता भेटून जावं म्हणून. सर, 1-2 दिवसापूर्वी श्रीकांत शिंदे यांच्या इथे स्नेहभोजन होतं, तेव्हा जे ठाकरे गटातले जे आमदार होते आणि दुसरे लीडर्स होते ते नाही गेले. त्यांनी आपलं विरोध ऐकून घ्या. श्रीकांत शिंदे साहेबांनी जे जेवायचं ठेवलं होतं ते ऍज ए खासदार ठेवलं होतं त्यांनी. आता त्यावेळेसची गोष्ट वेगळी आहे, पण काल जे प्रतापराव जाधवनं ठेवलं होतं ते काल मंत्रालयाचं उद्घाटन झालं होतं, त्यांच्या आयुष मंत्रालयाचं उद्घाटन झालं होतं. त्या संदर्भातून त्यांनी संध्याकाळी जेवायचं आमंत्रण दिलं होतं. सर, हिंदी में बता दीजिए, आप कल ठाकरे गट के एक प्रताप जाधव मिनिस्टर है, उनके डिनर में आप दिखाई दिए थे, आपके साथ दूसरे भी एमपीज थे. बोले सर, हिंदी में एक बार ये मैंने बताया, हमने सबने जी ने कल रिजाइन किया है, ऐसा कहा जा रहा है कि शिंदे गुट में शामिल होने जी मुझे पता नहीं. मैं इधर अभी तुम देख रहे हो अधिवेशन चालू है, मैं इधर ही हूँ, मुझे उधर का कुछ पता नहीं. खासदार नागेश पाटील आष्टेकर हे बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले, आपण फक्त स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो, बाकी इतर कोणत्याही गोष्टींसंदर्भात चर्चा झालेली नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.